ओके. नेक्स्ट सानिया. खूप छान श्रावणी. येस सर. सर, सर्वप्रथम मी प्रेमा मॅमचे आभार मानते व त्यांना सहाय्य करणारे सर्व शिक्षक मंडळ यांचे सुद्धा. त्यांनी आम्हाला, प्रेमा मॅमने आम्हाला व त्यांच्या शिक्षक मंडळांनी सगळ्यांनी आम्हाला साथ दिली व चांगल्या पद्धतीने उत्कृष्टरित्या शिकवले. आणि त्यांनी शिकवलेली जी परीक्षा होती त्याच्यावरच आम्हाला लॅपटॉपची यादी मिळाली होती आणि त्याच्यामुळेच आम्हाला. आणि तुम्ही पण सर खूप छान पद्धतीने आम्हाला शिकवलं व येथे मला माझी काही 2 शब्द सांगण्यासाठी संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार. व आम्हाला सर्व शिक्षक चांगल्या पद्धतीने शिकवतात आणि त्यांची पण मी आभार व्यक्त करते. थँक्यू. ओके, थँक्यू. खूप छान. नविस्ता. सर मी हो, सर्व घेणार आहेत. ज्यांचे आहे ते आपण घेणार आहोत, पण तुम्ही व्हिडिओ ऑन करून, जेणेकरून रेकॉर्ड होईल व्यवस्थित. हा, स्टार्ट. सर्वप्रथम मी माझ्या शिक्षकांना आणि प्रेमा मॅडमला थँक्यू म्हणते. त्यांचं मनापासून आभार. आणि लॅपटॉप मिळाल्यामुळे ना माझ्या शिक्षणामध्ये खूप काही फरक झाला आहे. शिक्षण लॅपटॉप मिळाल्यामुळे मोठ्या स्क्रीनवर मला शिकता येते आणि ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी एक साधन पण मिळालेलं आहे. मोबाईलवर शिकताना अशी मोठी स्क्रीन ते जास्त दिसत नाही आणि लॅपटॉपवर मोठी स्क्रीन ते नसते. आणि शिकण्यास लॅपटॉपवर मी म्हणजे लॅपटॉप पहिल्यांदा वापरते व माझा हा अनुभव चांगला पण आहे. आणि थँक्यू अजून एकदा सर्व शिक्षकांना. ओके. नेक्स्ट स्नेहल. सर, असं म्हणतात की सपनों की मंजिल पास नहीं व्हिडिओ होती ऑन करा, जिंदगी. व्हिडिओ ऑन करा. हा. ओके सर. सपनों की मंजिल पास नहीं होती, जिंदगी हर पल उदास नहीं होती, खुद पर यकीन रखना मेरे दोस्त, कभी कभी वो भी मिल जाता है जिसकी कभी आस नहीं होती, जिसकी कभी आस नहीं होती. तर यू कॅटॅपल्ट ही संस्था अस्तित्वात आहे की नाही आम्हाला हे सुद्धा माहिती नव्हतं. आणि एक दिवस तीच संस्था म्हणजे यू कॅटॅपल्ट ही संस्था आम्हाला सुद्धा शिकवेल याचा सुद्धा आम्हाला कोणत्याच विद्यार्थ्याला अंदाज सुद्धा नव्हता. आणि तीच संस्था एक दिवस आम्हा विद्यार्थ्यांना ह्याला एक समजेल की आम्ही लॅपटॉप हाताळू शकतो, आम्ही लॅपटॉपवर शिक्षण घेऊ शकतो. आणि त्याला एक आम्हाला समजल्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे आभार मानते. आणि आम्हाला शिक्षणासाठी प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला डिजिटल पेपरचा. तर तुमचे मी मनापासून आभार मानते. आणि या लॅपटॉप दिलाय तुम्ही आम्हाला आणि ह्याच्या जोरावर आम्हाला जे काय मिळवायचंय हे आम्ही नक्कीच मिळवू. आणि ही ताकद फक्त आणि फक्त यू कॅटॅपल्ट ह्या फाउंडेशनने आणि त्या तुमच्या पूर्ण शिक्षकाच्या टीमने हे सिद्ध करून दाखवलं की खेड्यागावातली सुद्धा मुलं शिकून आपलं जे काही ड्रीम आहे ते नक्कीच पूर्ण करू शकतात. आणि थँक्यू सो मच आम्हाला लॅपटॉप दिल्याबद्दल. धन्यवाद. ओके, गुड. श्रद्धा. श्रद्धा वाघ. नेक्स्ट. आणि मग आपण आपल्या विषयाकडे सुरुवात करूया. श्रद्धा, काही प्रश्न आहेत? हा, हॅलो. हा, तुला काही बोलायचंय? हॅलो. बर, तिचा आवाज नाही येत. ओके, सुरुवात करूया आपण. मागच्या तासाला इतिहासामध्ये जे महिलांचं कोणता पाठ होता आपला इतिहासामध्ये? जो पाठ महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण. महिला आहे त्या आर्थिक दुर्बल घटकांचे Yes, सक्षमीकरण sir. हा पाठ आपण अभ्यासला होता. तुम्हा सर्वांनी जे आहे तर याबाबत जी आहे तर काय स्वाध्याय पण सर्वांनी सोडवलेला होता. आणि आपण आता पुढचा जो पाठ आपण अभ्यासणार आहोत त्या पाठाचं नाव आहे भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान. विज्ञान आणि तंत्रज्ञान काय आहे मुख्यतः आपण आपल्या क्लासला आता सुरुवात करूया.
बाकीच्या मला एवढंच एक ह्या सगळ्यांच्या बोलण्यावरून एकच सांगायचंय की आपल्याला जे मिळालेले साधन आहे तर त्याचा चांगला वापर करा, योग्य वापर करा आणि तुम्हाला जे तुमच्या अभ्यासाबाबत किंवा तुम्हाला जे लागणाऱ्या गोष्टी आहेत तर त्यातून नक्कीच चांगल्या तुम्हाला तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहेत. आणि याचबरोबर ज्यांना मिळालेत किंवा ज्यांना हे करणार आहेत, ज्यांना अजून मिळणार आहेत, तर तुम्ही नक्कीच चांगला प्रयत्न करा, जिद्द ठेवा. नक्कीच तुम्हाला या क्लास मार्फत तुम्हाला जे शैक्षणिक ज्या गोष्टी आहेत की आपण पण कुठे कमी नाही हे दाखवण्याची संधी तुम्हाला जी आहे तर आपल्या या फाउंडेशननी तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही नक्की चांगली मेहनत करा, चांगलं हार्डवर्क करा. नक्कीच तुम्हाला यश जे आहे ते सक्सेस जे आहे ते जे आहे ते मिळणारच आहे. थोडा टाइम लागेल, आपण म्हणतो ना सब्र का फल मीठा होत आहे, त्यामुळं तुम्ही प्रयत्न करत राहा, फळाची चिंता अजिबात करू नका. पुढे विज्ञान आणि तंत्रज्ञान काय आहे? मग विज्ञान आणि तंत्रज्ञान, आता विज्ञान आणि तंत्रज्ञान काय आहे की आपण तंत्रज्ञान पाहतो, विज्ञान पाहतो, सायन्स पाहतो. आज सर्वजण आपण जवळपास 45 म्हणजे थोडक्यात 42-43 जण जे आहेत, बरेच जण कोणी जळगाव मध्ये आहे, कोणी धाराशिव मध्ये आहे, मी पुण्यामधून बोलतो, म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यामधून कोसो म्हणजे 400-500 किलोमीटरच्या अंतरावरून आपण या सायन्स आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण जे आहे ते व्हिडिओ कॉलद्वारे जो आहे तो आपण सर्वांशी एकमेकांशी चर्चा करतोय, बोलतोय, क्लास अटेंड करतोय आणि माहिती ते ज्ञान जे मध्ये आपण काही शाळेमध्ये घेतोय, पण शाळे व्यतिरिक्त आपल्याला जे अतिरिक्त माहिती आहे ती नक्कीच या क्लासमधून आपल्याला मिळत असते. आणि याचं सर्व श्रेय आपण विज्ञान या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण जे आहे ते चांगल्या प्रकारे घेत आहोत. या प्रस्तुत पाठात स्वातंत्र्योत्तर भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीचा आपण आढावा घेणार आहोत. या क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्था आणि त्यांचे योगदानही याचाही अभ्यास आपण करणार आहोत. पहिली जी संस्था आहे त्या संस्थेचं नाव आहे भारतीय अणुऊर्जा आयोग. अणुऊर्जा आयोग कशाला म्हटलं जातं? अणुऊर्जा आयोग तर भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधवायची होती. एक प्रकारचा वैज्ञानिक दृष्टिकोन साधायचा होता आणि हे पंडितला जवाहरलाल नेहरू यांना एक कल्पना होती त्यांची. आणि मग म्हणून त्यांनी 10 ऑगस्ट 1948 रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. आणि या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष होते डॉक्टर होमी भाभा यांची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली. मग या अणुऊर्जेच्या माध्यमातून काय काय करता येईल? वीज निर्मिती करता येईल, अन्नधान्य उत्पादन वाढवणं, ते टिकवायचं कसं, त्यानंतर प्रगत तंत्रज्ञान आणि विविध प्रकारची टेक्नॉलॉजी, नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा अन्नधान्य उत्पादन वाढवण्याचं असेल, नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करण्याचं काम ह्या अणुऊर्जा आयोगामार्फत जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आणि मग त्यावर 1956 मध्ये या अणुऊर्जा आयोगाने अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा ही कार्यान्वित करण्यात आली आहे. अणुभट्टी हा येस सेंड करा. हो हो, मी परत करणार आहे. तुम्ही वेळेवर सगळेजण जॉईन होत जा रे, की जेणेकरून जे आहे तर काय की एकाच टायमाला, कारण वारंवार आपल्याला ते जे आहे ते नकोय परत परत क्लासमध्ये डिस्टर्ब. हा त्यानंतर 1969 मध्ये आपण पाहूया की 1969 मध्ये मग काय आहे अणुऊर्जा संशोधन जी अप्सरा 1956 मध्ये भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा कार्यान्वित करण्यात आली. आपण पाहतो बऱ्याच वेळा टीव्हीवर न्यूजवर आपण हे अभ्यासलेलं असेल किंवा हे चित्र पण पाहिलेलं असेल की कशा प्रकारे अणुभट्टी किंवा अणुऊर्जा हा जो संशोधन आहे तर यामध्ये विविध प्रकारचे सायंटिस्ट होऊन गेलेले आहेत. त्यानंतर तारापूर या ठिकाणी मुंबईमधील जवळील 1969 मध्ये मुंबई जवळील तारापूर येथे अणुशक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली. जर तुमच्याकडे वही पेन असेल तर तुम्ही घटनाक्रम जो आहे तो लिहिता आला पाहिजे, किंवा त्याची मग साल असेल, त्याचं स्थळ असेल, शहराचं नाव असेल, तर हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की ज्या शॉर्ट नोट्स तुमच्या जे आहेत ते क्लासमधूनच होईल, की जेणेकरून तुमचा अभ्यास अगदी सोपा होण्यात मदत होईल. त्यानंतर तिसरा आहे कल्पक्कम. तामिळनाडू राज्यात कल्पक्कम येथे रिॲक्टर रिसर्च सेंटर याची सुरुवात करण्यात आली. आणि याची सुरुवात सुद्धा जी आहे ती कल्पक्कम या ठिकाणी जी आहे ती करण्यात
आलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे हेवी वॉटर प्रोजेक्ट या संस्थेची स्थापना किंवा उभारणी जी आहे ती करण्यात आली. पुढे या संस्थेचे हेवी वॉटर बोर्ड असे नामकरण करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा विविध संस्थांची स्थापना जी आहे तर अणु ऊर्जा आयोगाच्या नंतर जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण जो विज्ञान आणि तंत्रज्ञान, पण विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो, विज्ञान दिन म्हणजे काय आणि विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो, शाळांमध्ये तुम्हाला माहित असेल बऱ्याच जणांना. किती जणांना माहिती आहे विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? 28 फेब्रुवारी. 28 अगदी फेब्रुवारी. बरोबर आहे. 28 फेब्रुवारी हा दिवस जो आहे तो विज्ञान दिन म्हणून साजरा जो आहे तो करण्यात येतो. अगदी बरोबर. पुढे ध्रुव अणुभट्टी मुंबई जवळील तुर्भे या ठिकाणी 1985 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची, मेड इन इंडिया म्हणतो आपण. आता बऱ्याच वेळा मोबाईल्स आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे त्या मेड इन चायना आहेत. पण हळूहळू आपला भारत देश सुद्धा काय करत आहे, या भारतामध्ये बऱ्याच अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल किंवा बाकीच्या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत की त्या मेड इन इंडिया बनवण्याची तयारी आहे. आपला देश सुद्धा प्रगती पथावर आपल्याला पाहायला मिळतो की बऱ्याच ज्या गोष्टी लागणाऱ्या असतात त्या भारतीय बनावटीच्या, मग तुम्ही अणुभट्टी असेल किंवा पाणबुडी जहाज असतील, विविध प्रकारचे हेलिकॉप्टर्स असतील, या ज्या आहेत परत त्यानंतर युद्ध सामग्रीसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या भारतामध्ये तयार केल्या जातात. अशा प्रकारे विविध प्रकारचं संशोधन हे भारताने जे आहे, भारताचे जे सायंटिस्ट आहेत, शास्त्रज्ञ आहेत, ते यांच्या अथक प्रयत्नाने जे आहे ते शक्य झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढे त्यानंतर अणु चाचण्या करण्यात आल्या कशा प्रकारचे, म्हणजे टेस्ट आपण पाहतो. जर आपण पाहिलं की अटल बिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ, पंतप्रधान जेव्हा होते ते अटल बिहारी वाजपेयी, तर त्यांच्या कार्यकाळात जी आहे ती अणु चाचणी आपल्याला पाहायला मिळते की त्यामध्ये जे भारताचे राष्ट्रपती होऊन गेले होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम, हे एक शास्त्रज्ञ सुद्धा मानलं जातं त्यांना. तर हे जे सायंटिस्ट आहे आणि त्यांना अजून काही मिसाईल मॅन असंही म्हटलं जातं. तर पहिली अणु चाचणी 18 मे 1974 रोजी राजस्थान मधील पोखरण येथे भारताने पहिली अणु चाचणी जी आहे ती यशस्वी केलेली आहे, टेस्ट म्हणतो आपण. दुसरी अणु चाचणी केव्हा करण्यात आली, तर दुसरी अणु चाचणी त्या जी आहे तर 11 मे 1998 रोजी पोखरण येथे भारताने दुसरी अणुस्फोट चाचणी करण्यात आली. तुम्ही जर यावर हिंदी मूवी पण एक आलेला आहे की अणु चाचणीवर आधारित जे आहे, तर तो मूवी पाहिला तर तुम्हाला ही पूर्ण अणु चाचणीवर आधारित हा चित्रपट जो आहे तो तुम्हाला त्यातून कशा प्रकारे टेस्ट केली जाते किंवा काय आहे. कारण अणुवास्त्रिक किंवा अमेरिकेने जे आहे, आपण म्हणतो संयुक्त राष्ट्र संघटनेने, की कुठल्याही राष्ट्राला जे आहे तर जास्त या ज्या टेस्ट आहेत तर त्या घेण्याची परवानगी नसते. पण याच्या व्यतिरिक्त आपण जी आहे ती अणु चाचणी, क्षेपणास्त्र चाचणी जी आहे ती करण्यात आलेली होती. क्षेपणास्त्र विकास 1988 मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राची आणि 1989 मध्ये अग्नि या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी जी आहे तर ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे असे शास्त्रज्ञ जे आहेत अणु ऊर्जा आयोगाच्या माध्यमातून या शास्त्रज्ञांनी जे आहेत तर भारत विकसित व्हावा, भारत समृद्ध व्हावा यासाठी जे आहेत विविध प्रकारचे जे संशोधन जे आहे ते आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले आपल्याला पाहायला मिळतात. विविध प्रकारचं जे संशोधन आहे ते करण्यात आपल्याला आलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर पोखरण ज्यामध्ये होमी सेटना यांचं कार्य पाहायला मिळतं. त्यानंतर डॉक्टर राजा रमन्ना यांचं पण आहे. पृथ्वीमध्ये जे आहे तर पृथ्वी जर पाहिले क्षेपणास्त्राची चाचणी तर त्यामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा किंवा हे नेतृत्व जे आहे ते करत होते, हे मिसाईल मॅन ते पाहायला मिळतं. पृथ्वी 1 हे जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र पायदळाकडे म्हणजे आर्मीकडे जे आहे ते देण्यात आलेले आहे. त्यानंतर पृथ्वी 2 हे वायुदलाकडे म्हणजे एअरफोर्स कडे देण्यात आलेलं आहे आणि पृथ्वी 3 हे नेव्हीकडे सोपवण्यात आलेलं आहे. हे क्षेपणास्त्र म्हणजे जमिनीवर मारा करण्यासाठी पृथ्वी 1, त्यानंतर पृथ्वी 2 जे आहे ते एअरफोर्स कडे देण्यात आलेले आणि पृथ्वी 3 हे जे आहेत तर ते नौदलाकडे सोपवण्यात आलेले आहे. पृथ्वी क्षेपणास्त्राची 500 ते 1000 किलो आण्विक विस्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे. न्यूक्लिअर
बॅलिस्टिक मिसाईलद्वारे 150 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला साधणे पृथ्वी या क्षेपणास्त्राला शक्य आहे. म्हणजे 150 ते 300 किलोमीटरवर मारा करण्याचं जे आहे तर इतके मोठे जे आहेत हे पृथ्वी क्षेपणास्त्र आपल्याला पाहायला मिळतं की किती जे आहेत त्यामध्ये ताकद आपल्याला पाहायला मिळते. आता भारताचे एक क्षेपणास्त्र तुम्ही जर 26 जानेवारीचा जर कार्यक्रम जर अभ्यासला पाहिला सर्वांनी तर आपण पाहतो की आपल्या भारताचे एअरफोर्स आर्मी नेव्ही पाहतो आपण आणि जी एअरफोर्स आहे तर यांचे जे प्रदर्शन आहे यांचा जो परफॉर्मन्स आहे तर आपल्याला जो आहे तो राजपथावर पाहायला मिळतो. या राजपथावर जे आहे तर त्यांचं संचलन होतं. आपल्या भारताकडे कोणकोणते क्षेपणास्त्र आहे, कोणकोणती युद्धजन्य सामुग्री आहेत याचं प्रदर्शन याची जी आहे तर आपल्याला या राजपथावर आपल्याला संचलन पाहायला मिळतं की कशा कशा प्रकारचे क्षेपणास्त्र आपल्याकडे आहे. मग नौदलाक कोणकोणते आहे, वायुदलाक कोणकोणते आहेत, भूदलाक म्हणजे आर्मी वाल्यांकडे कोणकोणते आहेत, हे सगळं याची जे आहे तर एक प्रात्यक्षिक हे आपल्याला 26 जानेवारीवर च्या दिवशी आपल्याला पाहायला मिळते. मग वेगवेगळ्या भारताने कोणकोणते क्षेपणास्त्रांमध्ये प्रगती केलेली आहे, कोणकोणते नवीन क्षेपणास्त्र भारताने अवगत केलेले आहेत तर याविषयीची आपल्याला प्रात्यक्षिक जी आहेत ते 26 जानेवारीच्या दिवशी जे आहे ते राजपथावर जे संचलन होतं किंवा विविध प्रकारचे या तिन्ही दलांकडून जेव्हा आपापलं युद्धजन्य सामग्रीचे जे प्रदर्शन जे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतं. टीव्हीवर लाईव्ह आपण ते जे आहे त्याची माहिती मिळते. आता भारताकडे क्षेपणास्त्राचे कार्यक्रम कोणकोणते म्हणजे कोणकोणते क्षेपणास्त्र आहे, पृथ्वी आहे, अग्नी आहे, आकाश आहे, नाग. आता पृथ्वी काय आहे तर जमिनीवर जमिनीचा मारा करणारी पृथ्वी आहे. आता अग्नी काय आहे, चीन व पाकिस्तानचा भारताच्या क्षेपणास्त्र सामर्थ्याची कल्पना यावी म्हणून अग्नी 1 ची चाचणी घेण्यात आलेली आहे. म्हणजे भारताच्या क्षेपणास्त्र सामर्थ्याची आपलं भारताचं क्षेपणास्त्र कशा स्वरूपाचं असो चीन आणि पाकिस्तानला हे दाखवण्यासाठी अग्नीची यशस्वी चाचणी जी आहे ती घेण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. आकाश जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी 1990 मध्ये आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली. जमिनीवरून कशावर आकाशात मारा करण्यासाठी जी क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली त्यामध्ये आकाश हे क्षेपणास्त्र आहे. त्यानंतर पुढचं जे क्षेपणास्त्र आहे ते नाग. हो सर. शत्रूचे रणगाडे जे आहेत ते नष्ट करण्यासाठी तुम्ही विविध प्रकारचे उरी टेररिस्ट अटॅकचा तुम्ही पाहिला असेल, उरी मूव्ही असेल तर त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं किंवा विविध प्रकारचे जे आता नवीन आर्मीवर मूव्ही आलेले आहेत तर त्यामध्ये तुम्ही विविध प्रकारचे क्षेपणास्त्र कसे वापरलेले जातात की शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे नाग हे क्षेपणास्त्र वापरण्यात आलेले आहेत की शत्रूचे रणगाडी जे आहे ते डिस्ट्रॉय करण्यासाठी ते समाप्त करण्यासाठी जे आहे ते नाग या क्षेपणास्त्राची निर्मिती जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि अतिशय समृद्ध अशा प्रकारची जी क्षेपणास्त्र आहे भारताने जे आहे भारताच्या या तिन्ही दलांकडे आपल्याला पाहायला मिळते. क्षेपणास्त्र निर्मितीमुळे भारत लष्करी दृष्ट्या सुरक्षित झालेला आहे. म्हणजे आपलं जे लष्कर आहे ते समृद्ध झालेले विविध प्रकारचे तंत्रज्ञान GPS टेक्नॉलॉजी असेल विविध प्रकारचे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपलं जे लष्कर आहे हे चांगलं समृद्ध आणि सुरक्षित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढे आहेत अवकाश संशोधन. आता अवकाश संशोधन काय आहे, अवकाश संशोधनाची मग त्यामध्ये काय आहे इस्रो कुंभा 1961 मध्ये. क्षेपणास्त्र म्हणजे काय? क्षेपणास्त्र म्हणजे जसं की आता आपले युद्धजन्य जे काय म्हणतो आपण बंदूक असेल, रायफल म्हणतो AK-47 वगैरे तुम्ही पाहता युद्धामध्ये वापरले जाणारी साहित्य. आणि क्षेपणास्त्र म्हणजे काय विविध प्रकारचे मग आर्मी नेव्ही अजून काय म्हणतो आपण एअरफोर्स आहेत यांच्याकडे जे साहित्य आहे जसं की आपण आता दिवाळीला आपण काय आणतो, दिवाळीला विविध प्रकारचे फटाके आणतो. मग त्यानंतर फुलबाजी आहेत, भुईचक्र आहेत, त्यानंतर स्काय शॉट आपण पाहतो ते विविध प्रकारचे आहेत बरोबर. तर तशा प्रकार
सर सर तुमचा स्क्रीन आवाज येत दिसत नाही. नाहीये आणि तुमचा स्क्रीन आवाज नाही. सर व्हॉइस येत नाही आणि स्क्रीन सर पण तुमचा दिसत आवाज नाही. येत नाहीये. क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईलच ना? सर स्क्रीन दिसत नाहीये. सर आवाज येत नाहीये. सरांना कॉल आला असेल रे. हॅलो. आवाज येत आहे. येस सर हा. तुमचा आवाज येस सर सर हो हो नेटवर्क जे आहे ते नेटवर्क गेल्यामुळे जे आहे तर थोडा टेक्निकल प्रॉब्लेम झालता. आपण सुरुवात करूया. जास्त नेटवर्क गेल्यामुळे जे आहे तर काय ओके. तर आपण आणतो की कोणीतरी विचारलं होतं की क्षेपणास्त्र काय आहे. तर दिवाळीत आपण विविध प्रकारचे जे फटाके वगैरे वाजवत असतो ते ज्यामध्ये कसे वेगवेगळे दारुगोळे वगैरे आपण असतात त्याच्यामध्ये वापरले जातात. तर तसे जे सर आहेत तर मिसाईल. हा मिसाईल काय काय आहेत मग तुम्ही पाहिले असतील. विविध प्रकारच्या मिसाईल्स आहेत. त्यानंतर रणगाड्या आहेत. त्यानंतर आपण पाहतो AK-47 रायफल आहे. ते ही वेगवेगळी प्रकारची क्षेपणास्त्र आहे. आता अग्नी, वायू, पृथ्वी हे काय आहे क्षेपणास्त्र. तर आता आपण पाहिलं सुरुवातीला मागच्या स्क्रीनवर. एकच मिनिट मी परत एकदा रिवाइज करतो मागची स्क्रीन. की यामध्ये जे आहे ते पृथ्वी हे असं क्षेपणास्त्र आहे की क्षेपणास्त्र म्हणजे थोडक्यात एक साहित्य आहे की त्याच्यावरून जमिनीवर मारा करणारे असं क्षेपणास्त्र आहेत की त्यामध्ये कितीतरी अंतरावर अग्नी दिले ना पहिलं. वेट कोणतं आहे. हा पृथ्वी. आता हे पृथ्वी काय आहे मग पृथ्वी क्षेपणास्त्र. या पृथ्वी क्षेपणास्त्राचे जे आहे तर जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे आणि हे आर्मीकडे दिलेले आहे. हे आर्मीकडून काय करू शकतो. 1000-1500 किलोमीटरच्या अंतरावर जर शत्रूचे किंवा आपल्या बॉर्डरच्या पलीकडे जर शत्रूचे रणगाडे किंवा साठा असेल कशाचा दारुगोळ्याचा साठा असेल तर तो संपवण्याचं काम हे क्षेपणास्त्र जे आहे ते करत असतं. त्यानंतर पृथ्वी हे काय एअरफोर्सकडे दिलेलं आहे. तुम्ही पाहता की लढाऊ विमानं वगैरे असतात. त्या विमानांना लावलेल्या मिसाईल्स असतात की त्या मिसाईलचा अचूक नेम जे आहे ते टार्गेट धरून जे आहे तर ते सोडलं जातं की जेणेकरून खालील ज्या काही पाणबुड्या असतील किंवा ज्या काही शत्रूचे साथी आहेत विविध प्रकारचे किंवा त्यांचा जो अड्डा आहे तर तो डिस्ट्रॉय करण्याचं काम हे क्षेपणास्त्र करत असतात. तुम्ही विविध प्रकारचे उरी मूव्ही पाहिला किंवा बाकीचे जर तुम्ही मूव्ही पाहिले तर त्यातून तुम्हाला समजेल की कशा प्रकारचे आपले युद्धजन्य क्षेपणास्त्र आहेत की त्याचा वापर जो आहे तो आपण युद्धामध्ये केला जातो. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जो आहे तो त्याचा वापर आपण जो आहे तो केला जातो. उरीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की जो ईगल आहे ते ईगलच्या साह्याने जे आहे ते GPS मॅपने जे आहे ते आपल्याला काय व्हिडिओद्वारे जो रस्ता असेल किंवा जे भुयार आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतात की कृत्रिम जो पक्षी आहे तर तुम्ही तो एकदा येस मूवी सर. पहा तर तुम्हाला कळेल की जेव्हा फ्री टाइम मध्ये येस तुम्हाला सर.
त्या क्षेपणास्त्रांची माहिती जी आहे ती नक्कीच येस सर. तुम्हाला मिळेल. ओके, समजलं क्षेपणास्त्र म्हणजे काय? हो सर समजलं. हो सर. अवकाश Yes, sir, केंद्र, yes. इस्रो, येस सर. सर समजलं. थुंबा अवकाश संशोधन केंद्र जे आहे ते थुंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की काय आहे अवकाश संशोधन केंद्र. केरळ राज्यातील थुंबा येथील थुंबा इक्वेटोरियल लॉन्च सेंटर वरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च संस्था भारताच्या पहिल्या संशोधन अग्निबाणाचं 1961 मध्ये यशस्वी चाचणी झाली. तुम्ही मंगलयान पाहिलं असेल किंवा आता चांद्रयान 3 असेल, ज्याची लॉन्चिंग वगैरे तुम्ही टीव्हीवर वगैरे पाहिलं असेल किंवा वर्तमानपत्रामध्ये किंवा व्हिडिओद्वारे पाहिलं असेल की कशा प्रकारचे क्षेपणास्त्र किंवा हे जे आहेत ते अवकाश संशोधनामध्ये केले जातात. आपण नेटवर्क आहे किंवा जीपीएस, तुम्ही जर गुगल मॅपने जर तुम्ही एखादा ऍड्रेस टाकला आणि तुम्हाला जर शोधायचा असेल तर तुम्हाला लगेच तो जीपीएस द्वारे कळतो की जे उपग्रहाद्वारे जे आहे ते उपग्रह जे सोडलेले आहेत तर त्याच्या माध्यमातून आपल्याला नवीन प्रकारचं संशोधन किंवा तुमचे आपण सॅटेलाइट द्वारे जे आहेत तर तुम्हाला त्या ठिकाणचे फोटोज पण पाहायला मिळतात जवळपास. तुम्ही जर जीपीएस किंवा गुगल मॅपचा एकदा कधी वापर केला असेल तर तुम्हाला समजेल. 1967 मध्ये आता काय थुंबा आर्यभट्ट 1975 सोव्हिएत रशियाच्या सहकार्याने भारताने भारतीय आर्यभट्ट उपग्रह यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे. आणि त्यानंतर तिसरा आहे इस्रो. 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना करण्यात आलेली आहे. स्पेस रिसर्च संस्था किंवा रिसर्च सेंटर म्हटलं जातं की जिथे जे आहे ते अवकाशातील उपग्रह आहेत किंवा जी यानं आहेत तर याच्यासाठी इस्रो नावाची जी संस्था आहे, इस्रो आहे, नासा आहे, याची जी आहे ती निर्मिती आपल्याला केलेली आपल्याला पाहायला मिळते. जी हॅलो हॅलो सर. इको का सगळ्यांनी माईक आपली म्यूट ठेवा की जेणेकरून इको येणार नाही. हा, इस्रो. आता ही इस्रो काय आहे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम व अग्निबाणा संबंधित यशस्वी उपक्रम साध्य केल्यावर अवकाश क्षेत्रात अधिक संशोधन करण्यासाठी 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना करण्यात आलेली आहे. इस्रोचे मुख्य कार्यालय बंगळुरू म्हटलं जातं, बंगलोर या ठिकाणी आहे. अंतरिक्षात उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने आंध्र प्रदेश या राज्यातील श्रीहरिकोटा येथील अवकाश जे स्थळ आहे ते कार्यान्वित केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. चांद्रयान 3 जे लॉन्च करण्यात आलेलं होतं श्रीहरिकोटा असेल किंवा बँगलोर मध्ये आहे. तर अशा प्रकारचे जे आहेत ते क्षेपणास्त्रांचे अवकाशामध्ये सोडले जातात. आपण आता जी नेटवर्क म्हणतो किंवा जे नवीन विविध प्रकारचे वाहिन्या आहेत, चॅनल्स आहेत, तर हे सगळे जे आहेत तर अवकाशामध्ये सॅटेलाइट जे आहेत त्या सोडलेल्या आहे आणि त्याच्याद्वारे जो आहे तो आपल्याला ही सगळी माहिती मिळत असते. त्यामध्ये आता भास्कर 1 कोणकोणते संशोधन आहे ते पाहूया. भास्कर 1 1969 मध्ये भारताच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टींचे निरीक्षण दूरसंवेदन तंत्राने साध्य व्हावे यासाठी तयार केलेले भास्कर 1 हा दूरसंवेदक प्रायोगिक उपग्रह भारताने सोव्हिएत रशिया या देशातून पाठवलेला होता. सुरुवातीला आपल्याकडे एवढं साधन सामुग्री त्यावेळेस नव्हती. आता बाहेरचे देशातलेच उपग्रह जे आहेत ते आपल्या ज्या सॅटेलाइट ज्या संस्था आहेत स्पेस रिसर्च संस्था तर या ठिकाणाहून जे आहे ते बँगलोर, श्रीहरिकोटा या ठिकाणाहून जे आहे ते सोडल्या जातात. म्हणजे एवढं चांगलं संशोधन जे आहे ते आपल्या भारतीय संशोधकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आहे का? समजले? पुढे आहे समजलं. आता Yes, या sir, भास्कर 1 समजलं. मध्ये काय काय आहे? भास्कर 1 मध्ये देशातील पाण्याचे साठे, खनिजांचे साठे, हवामान याचा अंदाज घेऊन देशाच्या विकासासाठी दूरसंवेदन तंत्र उपयोगी पडणारे होते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने भूगर्भशास्त्र विषयक, पर्यावरण विषयक,
जंगल विषयक काढलेली छायाचित्रे महत्वाची होती आणि या उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग समुद्र विज्ञान मध्ये केला जातो. 1981 मध्ये भास्कर 2 हा उपग्रह सोव्हिएत रशिया या देशातून पाठवलेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा आहे ऍपल. इस्रोने पूर्णतः भारतात बनवलेला ऍपल हा भारताचा पहिला दूरसंचार उपग्रह आहे. महत्वाचा आहे, जर वही असेल किंवा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. ऍपलचं काय, भारताचा पहिला दूरसंचार उपग्रह. तर केव्हा, 19 जून 1981 रोजी फ्रेंच गियाना या ठिकाणाहून पाठवण्यात आलेला होता. आणि या ऍपलमुळे शिक्षण क्षेत्राला मदत झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपत्कालीन दूरसंचार सेवा पुरवण्याचा उद्देश हा सफल झालेला आपल्याला या ऍपलमुळे कळतो. त्यानंतर इनसॅट, इंडियन नॅशनल सॅटेलाइट. इनसॅट 1983 ऑगस्ट 1983 मध्ये बी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले. यामुळे भारताच्या दूरसंचार माहिती तंत्रज्ञानावर का, म्हणजे जे आता आपण जे तंत्रज्ञान अभ्यासत आहोत ते दूरदर्शन, आकाशवाणी, हवामानाचा अंदाज वर्तवणे, अंतरिक्ष विभाग या क्षेत्रात क्रांती घडून आलेली आपल्याला पाहायला मिळते. इनसॅट या देशातील इन्सॅटमुळे देशभरातील 207 आकाशवाणी केंद्रे एकमेकांना जोडता आली व या यंत्रणेचा वापर आपदग्रस्तांना शोध, बचाव, जहाज, विमानाच्या अपघात प्रसंगी, हवामानाचा पूर्व अंदाज, वादळाचा शोध, टेलिमेडिसिन आणि शैक्षणिक संस्थांना होत आहे. इनसॅट प्रणालीमुळे टेलिमेडिसिन, आता तुम्ही पाहतो की हवामानाचा अंदाज की 2-3 दिवसानंतर जे आहे ते मुसळधार पाऊस सांगण्यात आलेला आहे, किंवा विविध प्रकारचे चक्रीवादळ आलेले आहे, बंगालच्या उपसागरात असेल, अरबी समुद्राकडे असेल. हे कशावरून कळत आहे, तर ह्या इनसॅट या उपग्रहावरून आपल्याला कळतं की हवामानाचा अंदाज घेता येतो. त्यानंतर विविध प्रकारचे, आता मान्सून कधी येणार आहे, महाराष्ट्रामध्ये कधी दाखल होणार आहे, केरळमध्ये कधी दाखल होणार आहे, तर या सर्वाची माहिती आपल्याला या इनसॅट या उपग्रहामुळे होत असते. तुमचा जो सॅटेलाइट विविध प्रकारचे गुगल मॅप वगैरे तुम्ही पाहता, किंवा विविध प्रकारचे संशोधन, जर कोणी पुण्याला वगैरे जर विद्यापीठात आलेला असेल, किंवा मुंबईला नेहरू सेंटर मध्ये कोणी गेलेला असेल, तर तुम्हाला या अवकाश संशोधन केंद्राविषयीची माहिती चांगल्या प्रकारे तुम्हाला पाहायला मिळेल. किंवा तुमची शैक्षणिक सहल गेलेली असेल, तर कोणी मुंबईला वगैरे फिरायला आलेला असेल, तर तुम्हाला नेहरू सेंटर मध्ये जे आहे ते आकाशगंगा तुम्हाला पाहायला मिळेल की कशा प्रकारे यामध्ये संशोधन आपलं झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर अजून तंत्रज्ञानातील प्रगती. रेल्वे इंजिनची निर्मिती करणाऱ्या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्याची पश्चिम बंगालमध्ये बरद्वान जिल्ह्यात चित्तरंजन येथे उभारणी करण्यात आलेली आहे आपल्याला पाहायला मिळते. कारखान्यात वाफेची इंजिने, डिझेल, विद्युत इंजिनांची निर्मिती करण्यात आली. वाराणसी येथील डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. श्रीलंका, बांगलादेश, तांझानिया, व्हिएतनाम येथे इंजिनची निर्यात करताना आपला भारत देश आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा विविध प्रकारच्या संस्थांची स्थापना असेल, त्या संस्थांद्वारे जे आहेत ते विविध प्रकारची ग्रह, उपग्रह, क्षेपणास्त्रांची निर्मिती ही भारताने आपल्याला आजवर पाहायला मिळते. आणि त्यामध्ये आपल्या भारतीय जे शास्त्रज्ञ आहेत तर त्यांचा खूप मोलाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो की त्यांचं कार्य, अथक परिश्रम जे आहे ते एवढं आहे की जेणेकरून त्यांनी जे आहे तर आपल्या भारताला समृद्ध करण्याचं एक काम या शास्त्रज्ञांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. समजले आपण? आता प्रश्न उत्तर, तुमचे जे प्रश्न वगैरे असतील तर ते घेऊया आपण आजच्या तासाला. समजलं. परत एकदा थोडं रिवाइज करूया आपण परत एकदा कोणकोणते टॉपिक. भारतीय अणुऊर्जा आयोग. भारतीय अणुऊर्जा आयोगाचे मी आता फक्त प्रश्न विचारणार आहे की हे इथेच ठेवतो मी. भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना कधी व केव्हा झाली आणि या अणुऊर्जा आयोगाचे कोण अध्यक्ष होते? ज्याला येते त्याने फक्त रेज हँड करायचे की जेणेकरून मी तुमचे नाव घेईल. प्रणव सांग बरं, अणुऊर्जा आयोगाची स्थापना केव्हा, कधी झाली आणि त्याचे अध्यक्ष जे आहे ते कोण होते? प्रणव शिंदे. प्रणव, तुला पण लॅपटॉप मिळालाय ना? सर मी सांगू? सर मी सांगू? प्रणव, तुला आवाज येतोय?
थांबा थांबा सगळ्यांचे घेतो. सर मी सांगू प्रणव लेट झाला. बर प्रणवचा आवाज येत नाहीये. सर मी सांगू तर मी दिव्या सांगू कुणीही अनम्यूट करणार नाही. मी ज्याचं नाव घेईल त्यांनी सांगायचे फक्त. क्वेश्चन रिपीट करा. भारतीय अणुऊर्जा अणुऊर्जा आयोगाची स्थापना केव्हा झाली आणि तिचे अध्यक्ष कोण होते? सर मी सांगू का? भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण होते? हा अश्विनी मगर. अश्विनी सांग बरं. अणुऊर्जा आयोगाची स्थापना 10 ऑगस्ट 1948 रोजी झाली आणि त्या स्थापना झालेल्याची अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा. डॉक्टर होमी भाभा यांच्या अध्यक्षतेखाली या अणुऊर्जा आयोगाची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. व्हेरी गुड. प्रणव माझा आवाज येतोय? प्रणव अनम्यूट कर. हो सर. हा जी अणुशक्ती केंद्राची स्थापना झाली ती मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आणि केव्हा झाली? तुला पण लॅपटॉप मिळाले ना प्रणव? 22 तारखेला मिळणार सर. हो हो हा कारण तुझं नाव मी वाचलेलं होतं म्हणून म्हटलं. बर सर 1961 मध्ये अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी मुंबईजवळ तारापूर येथे अणुशक्ती केंद्राची 1969 स्थापना झाली. 71 नाही 1969 साली आहे. 69. येस सर. सर अटेंडन्स लिंक सेंड करा. परत कोण आता लेट जॉईन झाले? मी सर मी पाठवली दुसऱ्या होती. मोबाईल वरून जॉईन केलंय, मला यावरून अटेंडन्स लावायची. बरं आता अटेंडन्स लिंक टाकते. हा टाकली. पुढचा प्रश्न साक्षीसाठी. ध्रुव अणुभट्टी जी आहे ती कोठे आणि केव्हा जी आहे ती सुरू करण्यात आली? ध्रुव अणुभट्टी मुंबई जवळील कोणत्या ठिकाणी जी आहे ध्रुव अणुभट्टी जी आहे ती? मुंबई जवळील तुर्भे येथे 1985 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची ध्रुव अणुभट्टी सुरू करण्यात आली. ध्रुव अणुभट्टी जी आहे ती संपूर्णपणे जी आहे तर भारतीय बनावटीची अशा प्रकारची जी आहे ती अणुभट्टी तुर्भे या ठिकाणी स्थापन करण्यात आली. व्हेरी गुड. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे. अगोदर प्रश्न ऐकून घ्या मग नंतर तुम्हाला ज्याला येते त्यांनी रेज हँड करायचं की या प्रश्नाचं उत्तर. ओके. जे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जी आहे तर न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन NPCIL ची जी स्थापना आहे ती कोठे आणि केव्हा करण्यात आली? NPCIL एकच मिनिट. सर मी सांगू सानिया. हा सानिया सांग. सानिया मला इथे सर न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ह्याची अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्याची 1987 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली. ओके. पोखरणा येथील पहिली अणुविद्युत चाचणी जी आहे तर ती केव्हा करण्यात आली? श्रेया पोखरणा येथील जी सर मी सांगू का? सर मी सांगू श्रेया मी नाव घेतले त्यांनीच हे करा की जेणेकरून परत रिपीट नको प्रश्न. शांतता व शेवटचा प्रश्न घेऊया आणि मग तिथे ऊर्जेचा थांबूया. उपयोग या धोरणास अनुसरूनच भारताचे 18 मे 1947 रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी सर केली. 1974 आहे, 1946 नाही. येस सर 1974. पुस्तकामध्ये मिस्टेक आहेत. एकच हा जी आहे तर ती चाचणी आहे तर ती घेण्यात आली पोखरणा या ठिकाणी 1974. बर पुढे मोक्षदासाठी प्रश्न आहे. क्षेपणास्त्र विकास जी आहे ती दुसरी जी चाचणी आहे. मी आता जरा स्क्रीन ऑफ ठेवणार आहे. हा
क्षेपणास्त्र दुसरी अणुचाचणी जी आहे ती कोठे आणि केव्हा घेण्यात आली? सर मला ह्या मोक्षदा. प्रश्नाचं उत्तर माहित नाही. बर, कुणाला माहित आहे? शेवटचा प्रश्न सर, घेऊया तर मी आपण. सांगू, मी मला सर माहिती. सर मी सांगू तर मी प्लीज एक सांगू चान्स. सर एकच मिनिट थांबा. ते मला अभिषेक सांग बरं. अभिषेक. हा. येस सर. 1988 मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राची आणि 1989 मध्ये आग्नेय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. अगदी बरोबर आहे. छान पद्धतीने सर्वांनी उत्तर दिले. काहींनी वेळ तुम्हाला चान्स मिळाला नाही, पण नक्कीच पुढच्या तासाला किंवा तुम्हाला जे आहे तर तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे येतात. मी आता स्वाध्याय तुम्हाला ग्रुपवर पाठवतो मेसेज. सगळ्यांनी स्वाध्याय जो आहे तो सोडवायचा आहे. चालेल, Yes. थांबूया आपण इथेच. ओके सर्वांना सर. येस सर शुभरात्री. तुम्हाला पुढचा तास ओके आहे, सर जरा ओके break घ्या. Yes. ओके सर ओके Good सर, night. बाय, गुड गुड नाईट. नाईट सर. शुभरात्री सर. बाय Bye, सर, sir. गुड Good नाईट. Bye, गुड ऐका नाईट ऐका, सर. कोणाला काही प्रश्न आहे? कोण बोलत होतं काय? हा, सर मी म्हणत होते की आजच्या होमवर्क मध्ये स्वाध्याय सोडवून पाठवायचा आहे का? नाही नाही, मी देणार आहे. प्रश्न देतो धडा तुम्हाला. झाला नाही, आणखी शिकवायचा. हो हो. ठीक आहे, मग मी होमवर्क सेंड करा. हो हो टाकतो ग्रुपवर. चला बाय. ओके सर, बाय, गुड नाईट. बाय गुड सर. नाईट. बाय बाय. गुड नाईट. बस बाय सर. स्वीट ड्रीम. हॅलो मॅम.